होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता स्वप्नील, नाशिक आणि संकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल यॉर्कर होता, अगदी पायामधला बॉल सहजगत्या मनगड्याच्या साहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने वळवला गेला. 1 रन मिळेल. आज निखिल गावड खुश आहे, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल अतिशय सुंदर बनते. त्यानंतर आकाश गावड यांना आपण पाहत आहेत आणि उद्याच्या दिवसातील आपण पाहिलं तर एकविरा मातेच्या दर्शनासाठी रॉकी ग्रुप रवाना होताना पाहायला मिळतील. यावेळेला ऑन साइडला बाहुबलीच्या बॅटमधून सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. चांगला फटका होता. आई जलबादेवी सरावली टीमचा कॅप्टन आपण यायचंय. त्यानंतर रॉकी ग्रुप बी टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या. आणि दोन्ही टीम मध्ये सुरू असलेल्या सामन्यातील आमचे 12th मॅन या ठिकाणी आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आहेत आणि त्यांच्या साक्षीने करूया आपण ड्रॉ. 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 7 रन्स ओव्हर द विकेटने स्वप्नील. ऑन साइडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आहेत मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत. एक वेगळ्या शैलीने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय एक चांगला झेल टिपत असताना अप्रतिम हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचं टॉपिक लागलं आणि तिथे वेगळ्या शैलीने अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला. फलंदाज बाद संकेश गावड. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. मिळत आहेत आणि अलीकडच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या या जीवनामध्ये कधी माणूस थकलेला असतो, कधी दमलेला असतो. आपल्या परिवाराचा प्रवास सांभाळता सांभाळता कुठेतरी थोडंसं डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये असतो आणि अशा वेळेला संगीत ऐकणं फार गरजेची गोष्ट असते. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. षटकार आल्यानंतर संकेश गावड थोडेसे नियंत्रणबद्ध राहिले नाहीत. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. संयम तुम्हाला बाळगावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो, करिअरमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. संघाची धावसंख्या स्थिर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आई जीवदानी खोडावेपाडा या टीमची 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं. एका संघाला बाय मिळेल. मात्र ड्रॉ टाकले जाणार आहेत आणि ड्रॉ टाकले जात आहेत, तर लक्षात घ्या. तर इथे 2 लॉट्स रिसिव्ह केले गेले. जे खाली राहील रॉकी ग्रुप वर्सेस, आणि काल सुद्धा विजयी संघाला बाय मिळाली होती. पहिल्या फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा विजयी संघाला बाय मिळाली होती आणि कालचाच दिवस आजच्या दिवसामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पुनरावृत्ती करत असताना रॉकी ग्रुप बी वर्सेस आई जलबादेवी सरावली बी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. टॉस करून घेऊया. हा वेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु खूपच बाहेर होता. व्हाईट बॉल आणि स्माइल देत सादिक राजापूरकर सर या वेळेला व्हाईट बॉल देत असताना
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1+1 10 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल या वेळेला स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहेत. 1 बाउन्स त्या ठिकाणी पंचांनी वॉन सुद्धा केलाय. मध्यंतर आपण पाहिलं की थोडासा जरूर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा खेळपट्टी या ठिकाणी आपण पाहत आहेत. ओलसर तर आहे परंतु आता टफ तेवढं नाहीये. या वेळेला पाऊस असतो तेव्हा 40-45 धावा असतात. अशा वेळेला फार डिफिकल्ट असतं परंतु पाऊस थांबल्यानंतर बॅटवर बॉल जरूर येतात. ऑन साइडला खेळलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा अप्रतिम फ्लॅट 6 षटकार. सोळा रन झालेले आहेत. हर्षलच्या पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर वाईड आला, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर केलेला हा कमबॅक हर्षलच्या द्वारे पाहायला मिळतोय. चांगला फटका होता नाशिकचा. या अगोदरच्या प्रिव्हियस बॉलचा विचार केला तर हुक केलं होतं. चांगली पार्टनरशिप संकेश गावड बाद झाल्यानंतर 5 बॉलमध्ये 9 रन पार्टनरशिप होत असताना पाहायला मिळते. गुड पार्टनरशिप. ऑन साइडला फटका तर चांगला एक्झिक्यूट केला बिटवीन द गॅप मध्ये. फार वेगाने चेंडू निघून चाललाय. 4 धावन करता बुलेट शॉट. 4 रन. चौकार. रन. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लक फॅक्टरचा हा चौकार पाहायला मिळतोय. कदाचित हलकीशी बॅटची एज होती आणि त्यामुळे मात्र चेंडू फार वेगाने निघून गेला. पहा हा बॉल आपण पाहिला तर विकेट किपरला परिपूर्ण सरप्राईज करून गेला आणि 4 रन मिळाल्या. या चौकाराने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं आणि तो नशिबाचा चौकार आला होता. ऑन साइडला खेळले गेले. फार दूर आहे स्वप्नील. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्मार्ट क्रिकेट याला म्हणतात. चौकार, षटकार, सिंगल, डबल हे क्रिकेटमधील जे बेसिक आहे आणि क्रिकेटिंग शॉट जे आहेत ते मात्र अप्रतिम पाहायला मिळत आहेत या दोन्ही फलंदाजांच्या द्वारे. अर्थातच स्पेशली नाशिकला आपण पाहत आहेत. 6 बॉलमध्ये 15 त्याच्या बॅटमधून जबाबदारीने खेळ स्वीकारलाय. मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न होता. इथून 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलंय. रिस्क घेतली होती फिल्डरने एका हाताने चेंडू रोखण्यासाठी आणि मात्र ते यश जरूर मिळालं. जर कदाचित थोडीशी जरी मिस्टेक केली असती तर 4 धावा मिळाल्या असत्या आणि कदाचित त्याच्या संघ सहकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला गोड शब्द कानावर ऐकायला मिळाले असते. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं एसपी बॉयज रबर बॉल टूर्नामेंट 2025 की अद्भुत कहानी. और आशिक यानी कि नासिक जो है ना बहुत ही बेहतरीन प्रदर्शन कर रहे हैं बीच मैदान पर. अजूदानी और एसपी बॉयज के बीच ये मुकाबला. और इससे पहले भी देखिए बाहुबली और नासिक ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी. बढ़िया प्रदर्शन रहा था दोनों का. गजब का प्रदर्शन बाहुबली का मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था. फिलहाल इस वक्त गेंदबाजी में शॉट पे गेट आउट ऑफ द स्टंप. और ये एक बात मैं देख रहा हूँ सादिक भाई जब वाइट बॉल दे रहे हैं या कोई इशारा कर रहे हैं तब जाकर उनके चेहरे पर मुस्कुराहट होती है. कैमरामैन बिल्कुल और करीब लेके वो एक बार फिर हमको दिखाएंगे. 28 1 विकेट के नुकसान पर 22-2 है. और सूर्यकांत गेंदबाजी कर रहे हैं. सामने बल्लेबाज नासिक सेट बल्लेबाज है. तीसरा ओवर प्रगति पर है. सूर्यकांत के मसल देखिए बहुत ही जबरदस्त है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. कवर क्षेत्र में खेलना चाह रहे थे. गेंद अच्छी तरह से बनने के ऊपर तो नहीं आई है और विकेट कीपर ने भी गैदर नहीं किया. वाइट बॉल. ये देखिए एक्शन थोड़ा पीछे से दिखा रहे हैं आगे से दिखाइए और मजा आएगा.
अब इनके चेहरे पर मुस्कुराहट है और ये इन्होंने कहा कि भाई कंपास की तरफ चलिए और टीवी पर थोड़ा बिजी हो जाएंगे। क्या बल्लेबाज ने चैलेंज किया? बॉलर ने चैलेंज किया, बॉलर ने चैलेंज किया। पहले इस वक्त जो इशारा किया गया था वाइट बॉल का इशारा किया गया था, तो गेंदबाज को लग रहा है ये फिट डिलीवरी होनी चाहिए। एसपी बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025, इट्स अ वाइट बॉल। आपने ड्यू हुआ है और आप बिल्कुल जो डीआरएस लिया गया था रिव्यू लॉस्ट। एसपी बॉयज ट्रॉफी 2025 को 30 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। सूर्यकांत गेंदबाजी कर रहे हैं। कुणाल इस वक्त बल्लेबाजी करने के लिए, लेकिन माइंडसेट को अच्छा नहीं लग रहा है। देखिए जब ये खेल रहे हैं ना तब बल्ला पहले से ऊपर लेके तैयार है और फुटबॉल नहीं है, केवल दूर से बल्ला घुमाने की कोशिश कुणाल द्वारा। नासिक बिल्कुल इनका खेल बहुत ही बेहतरीन रहा है, इनकी तकनीक बहुत अच्छी है। अगर आपके पास तकनीक है तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं। स्कोर तीसरे ओवर में रन संख्या 30 रन 1 विकेट के नुकसान पर। सूर्यकांत गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ टाइम के बाहर उछलकर गेंद को खेलना चाह रहे थे। व्हाइट बॉल, ये देखिए शाहरुख खान को आपको देखना है तो इनको भी देखिए। और बीच मैदान पर बल्लेबाज रन आउट, बहुत बड़ी सफलता, कुणाल आउट, सफलता मिली है, शानदार थ्रो। वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या वेडीच्या मैदानात एस पी बॉयज ट्रॉफीचं वेड लावणारं अप्रतिम मैदान पाहायला मिळतं. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वतः एस पी अर्थातच सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्यांचे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. ते प्रत्येक स्पर्धा आवर्जून पाहतात की मात्र आपली स्पर्धा जेव्हा येते तेव्हा काय कमी न पडताना आपण प्रॉपरली नियोजन कसं करावं. यंदाच्या वर्षात त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भेट दिली. त्यांनी पाहिलं ते स्टेजवर कधी येत नाहीत परंतु मॅचचा आनंद घेण्यासाठी ते प्रत्येक स्पर्धेमध्ये जातात आणि मॅचचा आनंद घेत असताना काहीतरी ते शिकण्यासारखं ते पाहतात. ही त्यांची एक खासियत राहिली. म्हणून या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नाहीये. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचले गेले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना आई जीवदानी खोडावेपाडा. यावेळेला ऑन साईडला तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक होता. पिकअप शॉट, व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6 षटकार. आहे ही ट्रॉफी ऑन साइडला. कडक शॉट नाशिकच्या बाट मधून, अफलातून धमाका. काय शॉट खेळलाय, क्लास षटकार. संघाची धाव संख्या 43 वर जाऊन पोहोचले गेले. खोडावेपाडा टीमचा जर आपण पाहिला तर एक प्रतिनिधी
अगदी डोंगरावरून मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश काय मॅचचा आनंद घेत असताना दीपेश कदम या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा कॅमेऱ्यात लगेच बंदिस्त केलं जातं. ही खूबी आहे प्रो लिंक स्पोर्टच्या कॅमेरामॅनची. ब्राईटनेस त्यांना फोटोची आवश्यकता सुद्धा नाही आहे. स्क्रीनशॉट घ्या, वॉलपेपरवर ठेवा. या वेळेला मात्र अप्रतिम धम्माका पाहायला मिळतोय. आज नाशिकच्या बॅटमधून मात्र षटकारांवरती परावर्तित केलं गेलंय. या रिव्ह्यू घेतलं गेलंय, रेफर केलंय कमरेच्या वरती हा बॉल आहे का. मात्र बॅटरने सांगितलंय की आम्हाला रिव्ह्यू हवाय की अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल. आणि गार्डन मध्ये जणू काय ते चर्चा करताना दिसत आहेत. सोशल मीडियाचा जरूर जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला सोशल आपण त्याला डिस्टर्ब न व्हावा त्यासाठी मात्र तो कदाचित ती दुरून डोंगर साजरे, कारण या डीजेचा आवाज घुमत असेल कानामध्ये. इट्स अ नो बॉल. आणि आता टाळ्यांचा कडकडाट सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आई जीवदानी खोडावेपाडा टीम अगदी चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आमचे तमाम लाडके क्रिकेट रसिक या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शुभमजी पाद्यसाहेब व वेडीच्या ग्रामस्थांच्या आपलं धन्यवाद आहे. 50 धावा झाले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक मोठ्या टोटलकडे वाटचाल. सूर्यकांतचा हे षटक जर आपण पाहिलं तर खूप महाग, जरूर एक्सपेन्सिव्ह षटक राहिलंय. हा चांगला चेंडू होता. विकेट किपर तेच सांगतायत की तुला अशा प्रकारची गोलंदाजी सूर्यकांत करायची आहे, हीच ती वेळ आहे धावा रोखण्यासाठी. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धाव संख्या 50 ला 2. प्रथम बॅटिंग करत असताना आई जीवदानी खोडावेपाडा टीम. प्रतिस्पर्धी संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय एसपी बॉयज सतीश पाटील एन्जॉय ग्रुप. चांगला बॉल होता, चांगला कमबॅक केलंय. कमबॅक आणि बॅकअप या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात आपल्या करिअरमध्ये, आयुष्यामध्ये. कमबॅक करावा लागतो, बॅकअप असावा लागतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये स्वप्नील किणी सिंगर पॉप्युलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते बंदिस्त होत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल पहा लगेच. आणि यस, ते सांगतायत आय एम ऑलवेज रेडी. मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या चॅनेलवर सुद्धा आपण कित्येक वेगवेगळे ब्लॉग आपण पाहिलेत आणि वेगवेगळ्या व्हिडिओज आणि खास करून हल्दी शो जास्तीत जास्त त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. स्वतः सिद्ध व्हा, तुम्हाला ऑटोमॅटिकली जग प्रसिद्ध करेल. गोड गळ्याचे धनी स्वप्नील किनी, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. धावा एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 रन्स. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला, टक्कन आवाज आला. लॉंगेस्ट षटकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. मनीषच्या बॅट मधून नाशिक पाटील यांच्या स्वागतासाठी 6. हाकेला धावणारी आई जीवदानी मातेला वंदन. नाशिक पाटील मॅग्राथ यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेला होता. हा बाउन्स मिळतोय, सरळ चेंडू निघून जाईल. डायरेक्ट ट्वीट. आणि इथून जर आपण पाहिलं तर अपील केली गेले. या पण अंपायर्स कॉल आहे. या वाईट तर आहेच, परंतु इथे रनआउट आहे की नाही मात्र हे चेक केलं जाईल. त्यासाठी पंचांनी रनआउटचं रेफर केलं गेलंय. थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर बिझी होतील. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनेलवर आपण ही स्पर्धा कव्हर करतायत.
SOUT आउट. फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. नितेश कदम आज स्वतः लीड करतायत. ऑरेंज कॅप परिधान करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून डायरेक्ट हिट झालाय आणि एक सच्चे साई भक्त म्हणून रत्नाकर भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल या मॅचचा आनंद घेत असताना. रत्नाकरजी भोईर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 56 धावा नाशिक. व्हेरी वेल प्लेड. क्या बात आहे. जबरदस्त यावेळेला फलंदाजी त्याची बहरली गेली. टाळ्यांचा कडकडाट येत असताना पाहायला मिळतो आई जीवदानी खोडावेपाडा या खेळाडू कक्षातून. 1 बाउन्स त्या ठिकाणी जरूर दिला गेलाय. 57 रन झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. तेवढाच मात्र यावेळेला स्क्वेअर फेकी झाली होती परंतु बॅकअप चांगलं मिळतंय. 1 रन मिळेल. मनीच्या बॅटमधून एक षटकार आलाय म्हणजेच कॉन्फिडन्स लेवल त्याचा हाय होताना पाहायला मिळतो. कारण आत्मविश्वास असावा परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. ते क्षेत्र कोणतंही असो तिथे तुमचा आत्मविश्वास असायलाच हवा. परंतु अति आत्मविश्वास झाल्यानंतर भल्या भल्या खेळाडूंना मात्र आपण पाहिलं घरचा रस्ता दाखवला गेलाय. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचले गेले. एक स्ट्रॉंग धावसंख्या आहे परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. नुकतीच चिमाजी अप्पाच्या मैदानात स्पर्धा पार पाडली. 4 षटकांमध्ये तब्बल 79 धावांची गरज असताना निर्मळ संघाने त्या 22 बॉलमध्ये चेस केल्या होत्या उमेळमान संघाच्या विरोधात. म्हणजेच एक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 59 लॉस ऑफ 3 विकेट. 59 ला 3. चांगला कमबॅक पार्थ. 5-6 बॉल यावेळेला ऑन साइडला खेळलाय. काय फटका आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता डिस्पॅच केलंय. मनीच्या बॅटमधून षटकार. 6. मोबदल्यामध्ये चांगला बॉल ह्या वेळेला प्रतिम. खूप सुंदर बॉल होता पार्थचा. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला. सर्वात बेस्ट लाईन अँड लेंथ म्हणून ओळखली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑफस्टमच्या बाहेर ऑलरेडी शफल झालेला आहे आणि त्यामुळे पार्थला थोडीशी अडचण निर्माण होते परंतु पार्थने प्रिव्हियस बॉल चांगला हाताळला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केले गेले. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकतायत. रनआउटच्या स्वरूपात मनीषला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. सरावली टीमचा कॅप्टन आणि रॉकी ग्रुप बी टीमचा कॅप्टन. चला या टॉस करण्यासाठी 24 बॉल आणि 67 रनची आवश्यकता. नीड 67 रन्स फ्रॉम 24 बॉल. टॉस करतोय शुभमजी पादेसाहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रणेते छाप आणि काटा या ठिकाणी आलेला आहे. निखिल कसं वाटतं एकंदरीत आज कॅप्टनशिप तुझ्या खऱ्या अर्थानं गळ्यामध्ये कर्णधार पदाची माळ दिली. कसं वाटतं टीमवर कसं राहिलंय आकाश गवड अँड ऑल टीमचं कौतुक कसं करशील. खूप चांगलं वाटतंय. आकाशने मस्त खेळ केला आणि सगळे चांगले बॉलिंग वगैरे
करतात, फिल्डिंग वगैरे सगळे चांगले करतात. नक्की ज्या वेळेला पहिली मॅच तुम्ही विन झालात तर रॉकी दादाचा काय मेसेज फोन वगैरे? हां, दादाचा कॉल आलेला, व्यवस्थित खेळा, मी येतोय, पण दादा वाटते अजून कुठेतरी थांबलाय, आला नाही. नक्की टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फर्स्ट फील्ड. क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कितपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आसपास थांबवणार. नक्कीच ही ट्रॉफी घेताना एन्जॉय करतायत? हो, नक्की. थँक्यू व्हेरी मच. निखिल, आवडता खेळाडू तुझा कोण आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर? करण अंबाला. कारण आम्हाला आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहली. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच निखिल. गावड यांना आपण पहिला आधी गेल्या मॅचमध्ये थोडीशी इंजुरी जरूर झाली होती, परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. आधी कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना? खूप छान वाटते. गेल्या वर्षी पण आमची एंट्री होती, पण मी नव्हतो खेळत, मी बाहेर होतो. आता वाटते खूप छान, एक नंबर आयोजन नियोजन. शुभम दादा. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. फलंदाजी करायची आहे. ऑल द बेस्ट. नुकताच टॉस या ठिकाणी झालेला आहे. रॉकी ग्रुप बी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव या आपण ऐकूया प्रशांतजी अदवडे यांचा आवाज. शुक्रिया प्रबोध. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है दोस्तों. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला और रनों का अंबर आपके सामने. स्वप्निल और जागृत बैटिंग करने के लिए बिल्कुल तैयार है और गेंदबाज संकेश. बहुत ही क्रुशियल मुकाबला. 67 रनों का लक्ष्य रखा गया है. एसपी बॉयज टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन पहले मुकाबले में जरूर किया. पहली गेंद को बैकबोर्ड पर खेलने का प्रयास किया गया था और इस वक्त अगर देखिए तो गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं था. संकेश की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. बढ़िया प्रदर्शन संकेश का रहा है बतौर गेंदबाज और बल्लेबाज. ऑलराउंडर खिलाड़ी है. स्वप्निल इस वक्त स्ट्राइक रेट पर. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से अपर कट करना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा, गेंद चलेगी थर्ड मैन क्षेत्र में और गेंद को फील्ड किया जाएगा. मैंने देखा खास करके नितिन इस मुकाबले में आज आई जुदानी के खेमे में तालियों की आवाज. पहले पारी में जब रन बन रहे थे तब जाकर वो तालियों की आवाज आ रही थी. अभी भी देखिए जब बेहतरीन फील्डिंग कर रहे हैं ना तब जाकर तालियों की आवाज आ रही है. नक्कीच प्रोत्साहन देतात, आपल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतायत. धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल सुरुवात झाली 67 पाठलाग होतोय. 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. एका बाजूने स्वप्नील आणि जागृत ही जोडी आपण पाहत आहेत. ऑन साइड करण्याचा प्रयत्न, अगदी एक धाव जरूर मिळायला संकेश पुढे सरसावला गेला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, परंतु कव्हरला कोणी नव्हतं, त्यामध्ये रिस्क घेतली नाहीये. सिंगल मिळेल. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलाय 3 अंकावर. इस मुकाबले में नितिन स्टार्ट अच्छा होना चाहिए क्योंकि बस 67 रनों का पीछे आपको करना है. एसपी बॉयज के पास काबिलियत है लेकिन एक दावेदार टीम के खिलाफ, आई जीवदानी की दावेदार टीम है, उनके खिलाफ आप खेल रहे हैं तो आपको उनसे भी बेहतर करने का प्रयास करने की जरूरत है. संकेश क्लीन बॉल. सोनार की एक रोहार की चारों खाने जीत. संकेश को विकेट. स्वप्निल बैक टू द पेविलियन. पहले विकेट का पतन बॉल. असेल पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. संकेतच्या क्लीन बॉलच्या माध्यमातून स्वप्नीलला तंबूच्या असेल पाठवलं गेलं. ओहो, सुंदर प्रतिम चेंडू. बघा, आत्मविश्वास पूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा विकेट्स प्राप्त होतो तेव्हा आत्मविश्वास दुर्गुणित होतो आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. नवीन फलंदाज अमर आलाय. अमरला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 67चा पाठलाग होतोय आणि 67 चेस करणं सध्या सकाळच्या 17 थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये सर. जी हाँ, सुंदर गेंदबाजी. नीतीश की अच्छी विकेट कीपिंग. अलखसा अपील कर रहे हैं बाहुबली. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है. इस वक्त स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर. संकेश का बहुत ही शानदार ओवर.
प्रत्येक चित्रपटामध्ये एक वाव मुवमेंट असतो, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एक वाव मुवमेंट असतो. 2024 मधला एक वाव मुवमेंट, 2025 मधला वाव मुवमेंट तुम्हाला दाखवतो. SP व्हॉइस ट्रॉफी 2024 मध्ये काय घडलं होतं, प्रशांत घरतचा जो कॅच आहे तो अत्यंत महत्त्वाचा, ऑफस्टमच्या बाहेर त्या चेंडू आणि कव्हरच्या दिशेने खेळला होता, कुणालला पकडला, रेल अत्यंत दर्जेदार होता, डोळ्यांचं पाडणं पिढ. दुसऱ्या बाजूला सबसे कातील अजय पाटीलचा आपण या ठिकाणी हा झेल पकडलेला आहे. आणि त्यानंतर रब्बल बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारची दृश्य तुम्हाला जर बघायची असतील तर 2 दिवसानंतर धर्मवीर चषकाला सुरुवात होते आहे. देव फ्रेंड्सचं हे आयोजन आहे. बांद्रा ईस्टच्या मैदानावरती, कोलगेटच्या मैदानावरती हा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. प्रो लिंक यूट्यूब चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. मैच की तरफ रुख करते हैं, नितेश तैयार है गेंदबाजी करने के लिए. ऑफ टाइम के बाहर गेंद, अंपायर व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. मिस्टर रेस्टा से स्कोरबोर्ड आगे बढ़ता है. रन संख्या 4 रन 1 विकेट के नुकसान पर. पहिलाच बॉल व्हाईट बॉल हाताळला जातोय. एकंदरीत आपण पाहतोय नितेश कदम एका बाजूने गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होत आहेत. धावसंख्या अगदी 4 आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या संकेशने 3 धावा माफ करा खर्च केल्या होत्या. म्हणजे हे टार्गेट आता 80चं टार्गेट झालंय की काय, ज्याप्रमाणे संकेशने गोलंदाजी केलंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला तो इथे रिस्क घेतली गेले. MS धोनी स्टाईलने मात्र आउट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धाव कंप्लीट झाले. टीमची टोटल 6. माझं लक्ष ना नितीन सरावली आणि रॉकी ग्रुप या सामन्यावरती, कारण दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली. आई सरावलीचा विचार केला तर वरुणचा खेळ अप्रतिम झालाय, तर रॉकी ग्रुपकडनं आपण बघितलं आकाशचा खेळ जबरदस्त झालाय. ही लढत देखील प्रेक्षकांसाठी यानंतर पर्वणी ठरणार आहे. नक्कीच खूप महत्वाचा सामना असेल. नेक्स्ट मॅच ऑन साईड करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. मिड विकेट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते, तत्वर खराब फेकी पाहायला मिळालंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केले. अगदी 2 धावा परिपूर्ण केल्यात. नितीन, क्रिकेटमध्ये ऍक्शन रिप्ले पहा. सिद्धांत आम्हाला पुन्हा एकदा दाखवेल काय घडलं होतं. यापूर्वी आम्ही प्रमोद बरोबर बसलो तेव्हा त्याने लगोरी आणि गोट्यांचा उल्लेख केला होता. आता मैदानावरती बघा, आबादुबी खेळलाय तुम्ही. आबादुबी ही आबादुबी आहे, ही आबादुबी बघा काय घडले मैदानावरती. एवढं करून चेंडू बस स्टंपला अजिबात लागत नाहीये. वाचण्याचा प्रयत्न होतोय. मैदानावरती काय घडले, आबादुबी. क्रिकेटमध्ये सगळं आपल्याला बघायला मिळत आहे. यापूर्वी आपण दिपेश कदमला पाहिलं होतं, त्याच्यावरती देखील चर्चा होईल. दापलकरती धाबायत 8, 1 गडी बाद 8ची स्थिती मैदानावर. पुन्हा चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली गोलंदाजी होते, हात खोलण्याची संधी देत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. अगदी अचूक फेकी पाहायला मिळाली. क्या बात आहे, ॲक्युरेट फेकी. अप्रतिम क्षेत्ररक्षणचा प्रत्येकरण पाहायला मिळालंय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलाय धीम्या गतीने. फक्त 9 धावा 1 गडी बाद. आबादुबी नंतर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. नितेश गेंदबाजी कर रहे, अनुभवी गेंदबाज है और बहुत अच्छी अंपायरिंग भी करते हैं. स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाह रहे थे, ये देखिए शाहरुख खान, इनको भी देखिए सादिक राजापुरकर, और इन्होंने बॉक्स भी दिखाया तो टीवी अंपायर को भी बिजी रख रहे, सबको बिजी रख रहे हैं. सादिक और साजिद, ये जोड़ी बीच मैदान पर है. 9 रन 1 विकेट के नुकसान पर है. नितेश गेंदबाजी कर रहे हैं, उनका एक पार्टनर बॉलर कर रहा है, बॉलिंग कर रहा है. एक पार्टनर जो बिल्कुल इस पर बॉलिंग कर रहा है, और अंपायर की तरफ से क्या इशारा होगा वो देखने वाली बात है. इंटरेस्टिंग है. इट्स अ वाइट बॉल. वाइट बॉल का इशारा. अब देखिए इनके हाथ कमर पर आ गए हैं. वाइट बॉल. दोबारा आपको शाहरुख खान बनना पड़ेगा. और अंपायर ने अंपायर को चैलेंज किया था, तो नितेश ने चैलेंज किया था. सादिक भाई के हाथ जो है बिल्कुल कमर के ऊपर आ गए. ऑल साइड पर के और विकेट के सामने उंगली खड़ी हो गई है. बल्लेबाज अमर बैक टू द पेवेलियन. बहुत बड़ा झटका लगा. गॉन. परफेक्ट सॉन्ग प्ले केलंय.
एस पी बॉईजची सध्या हवा आहे आणि इथून अडचणीत आहे एस पी बॉईज टीम आपण पाहत आहेत कारण धावसंख्या पाहिली तर फक्त 10 आणि 2 गडी बाद. सतीश पाटील यांचा संघ. मग अशी आमचं कन्फ्युजन होतं की एस पी बॉयज म्हणजे कोणाचा संघ आहे, शुभम पालवे की सतीश पाटील. त्यानंतर ते कोडं उलगडलं. चेंडू लेगस्टमच्या खूपच बाहेर जातोय. पंच वाईट बॉलचा इशारा करत असताना धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 12 धावा 2 गड्याच्या मुंबईमध्ये. तर मैदानावरती जो खेळ सुरू आहे तिथे आता संघ निश्चितच अडचणीचा आहे एस पी बॉईजचा. सतीश पाटील पहिल्या मॅचमध्ये खुश होते. दुसऱ्या मॅचमध्ये आई जुदानी संघासमोर सूर्यकांतचं जे षटक होतं 23 धावा कुठलं गेल्या तिथून तो थोडासा बॅकफुटवरती गेला एस पी बॉईजचा संघ. नितेशच्या या चेंडूवरती आक्रमण ओव्हरपिच चेंडू बॉलरच्या डोक्यावर खेळला आहे. अप्रतिम डाऊन द ग्राउंड षटकार. पोचले सध्या अजूनही मोठे हवाई सफर करावे लागतील. एका षटकाने होणार नाहीये. आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः पाठलाग करतायत सिंगल आणि या सिंगलच्या अगदी मधूनच स्कोर कार्डवर धावसंख्या लागले 2 षटकाच्या समाप्तीखेर 19 धावा 2 गडी बाद. जागृत के ऊपर दारोमदार रहेगा. बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. 7 गेंदों में 13 रन और ओवरपिच गेंद के ऊपर जिस तरह से वो स्ट्रोक खेला गया था बेहतरीन टाइमिंग लाजवाब टाइमिंग. 12 गेंदों में 48. हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है. हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है. उसी तरह से कि पहले 12 गेंदों में आपने ज्यादा रन नहीं बनाए. अब 12 गेंदों में आपको 48 बनाने हैं तो चैलेंज है. लेकिन नितिन एक सिक्के के 2 पहलू होते हैं. एक साइड पर चैलेंज है, दूसरी साइड पर अवसर एक मौका है. अपॉर्चुनिटी है आपके लिए बिल्कुल है. हीरो बनने का मौका. अगर जागरूक ये मुकाबला आप जीतते ना तो बिल्कुल इंपॉर्टेंट मैं बात आपको बताना चाहूँ नितिन. अगर ये मुकाबला आई जीवदा ने जीती है तो न्यूज बनेगी. लेकिन एसपी बॉयज ये मुकाबला जीतेगी तो ब्रेकिंग न्यूज बनने वाली है. नक्कीच 12 बॉल 48 ची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये जर 20-22 धावा येतात तर एक चान्स असू शकतो जिंकण्याचा. ट्रॅकवर आलाय गोलंदाज आपण पाहत आहेत नितेश. समीर 12-48. पहिला बॉल पंच दोन्ही समांतर करत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या अगदी जाऊन पडले 20 रन्स. शुभम जपादेव जिन्होंने एक अनाउंसमेंट की है. अगर ये मुकाबला जागृत अपनी टीम के लिए जिताते तो 5,000 का इनाम मिळणे मला. हा सामना जागृत आपल्या संघाला जिंकून दिला तर शुभमजी पांडे यांच्याकडनं अनाउन्समेंट आहे 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात है. नेक्स्ट द व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. इथून गोलंदाज सहकार्य करेल का या 5,000 साठी. नितिन चांगला प्रश्न होता तुझा. 21 रन 2 विकेट के नुकसान पर. आता मजा येणार आहे. जाम मजा येणार आहे. चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय. बॅट्समन आलाय रंगात. चेंडू पाठवलाय ढगात. जागृत तुझी चर्चा असेल या क्रिकेटच्या जगात. मैदानावरती बघा काय घडले. आणि शाहरुख सॉरी सादिक राजापूरकर सांगतात की तुम्ही आता जास्त वेळ घेऊ नका. मैदानावरती समीरची गोलंदाजी अत्यंत महत्वाची आहे. पहिल्या चेंडूवरती 8 धावा कुठल्या गेल्या आहेत. जागृत इंजिन गरम आहे. 27 धावा स्कोर कार्डवर आहेत म्हणजे अजूनही 40 ची आवश्यकता आहे. येणारे 11 बॉल. पुन्हा एकदा कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. इथे फटका फसला गेलाय की काही क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर अप्रतिम झेल टिपला गेलाय. केलं होतं तिथे क्षेत्ररक्षक
तन्मय. आणि बघा काय घडलं होतं, ओला झालेला चेंडू आहे, क्रिकेटवरती किती प्रेम आहे. इथं हा झेल पकडला आणि त्यानंतर हलकसं चुंबन घेतलं. क्या बात है. ओ सेलिब्रेशन बघा तन्मय. त्यानंतर पाठीमागे आलेला त्याचा आणखीन एक पाठीराखा आहे, त्याला माहिती आहे मोठा मासा गळायला लागला. जागृत आउट. मनीष आणि तन्मय त्या ठिकाणी होते. समीरला मिळते यश आणि या सामन्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आलाय. कमबॅक केलंय अत्यंत शानदार पद्धतीनं आई जीवदानी संघानं. पुन्हा एकदा वाईट बॉल पंच दर्शवतात. या ओव्हर्स मध्ये हा तिसरा वाईट बॉल आहे. धावसंख्या एकंदरीत पाहिले तर 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. तुम्ही मला प्रश्न विचारला होता की या धावांचा पाठलाग करण्याकरता गोलंदाज थोडी मदत करेल का. कदाचित आता 3 वाईट बॉल तेच सांगतात. विकेट आलाय, एक षटकार आलाय, परंतु 3 वाईट बॉल आहेत, म्हणजे अजूनही भरपूर चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे. सामना संपलेला नाही, शर्यत संपलेलं नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. नक्कीच नक्कीच अजून प्रयत्न करावे लागतील. हवाई सफर. हो हो अख्खो टप्पाचा चेंडू उचली घेणारा चेंडू आपण पाहू शकतायत. पंच दर्शवतायत की वाईट बॉल वाईट फॅक्टर आपण जरूर पाहायला मिळाले. वाईट बॉल म्हणजे चौथा अवांतर चेंडू. नितीन अनवॉन्टेड रेकॉर्ड सत्यवानच्या नावावरती सलग 5 वाईट बॉल त्याने टाकले होते. आता बघा इथे काय घडलेलं आहे, 2 वाईट बॉल, त्यानंतर षटकार, विकेट आणि लगेच आणखीन वाईट बॉल आहे. एकूण अर्धा डझन वाईट बॉल टाकण्याचा या ठिकाणी रेकॉर्ड जो आहे तो सत्यवानच्या नावावरती. ओ माय गॉड, ये क्या कर रहे. नितीनने या ठिकाणी मला प्रश्न विचारला होता की मित्रा या ठिकाणी या षटकात तू प्रतिस्पर्धी संघाला थोडी मदत करणार का. तर गोलंदाजाने सांगितलं होय मी वाईट टाकणार, मी थोडीशी मदत करणार, सामना आणखी उत्कंठावर्धक होणार. आणि मैदानात तेच घडतंय. नितीन आज बघा समजावण्यासाठी किती जण आलायत. बाहुबली आलाय, नितेश आलेला आहे, तन्मय मागून येतं ज्याने मगाशी खूप छान पद्धतीनं झेल टिपला होता, सेलिब्रेशन केलंय. तिथे प्रणित पण आहे. सर्वजण येऊन त्याला समजावत आहेत. समजवण्याची वेळ आलेली आहे, कारण इथे आतापर्यंत हे 3 वाईड, पहिले 2 वाईड, 5 वाईड मला वाटतं एकूण टाकले गेलेले आहेत. डोकेदुखी ठरतोय. समीर आपल्या संघाला प्रतिस्पर्धी संघासाठी या धावा नितीन हव्या आहेत. या धावा आल्या तर मजा येणार. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 37 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि बॉल आहेत आता सध्या 10. अजून मॅच बॅलन्सिंग आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून गेलेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. चौकार 4. दिशेने खेचला अप्रतिम फटका. टायमिंग चांगला आहे. दर्जेदार चौकार ज्याची नितांत आवश्यकता. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे एसपी बॉईज संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 दबाव धावफलक 34-3 गडाच्या मोबदल्यामध्ये. सामना संपलेला नाहीये. रोमहर्षक सामना उत्कंठाशी गेला पोहोचले. समीर अपने बॉलिंग पाप तैयार है. देवेन इस बार गेंद को ऑन साइड पर खेल दिया. पीछा कर रहे समीर. 1 रन देने का मौका दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं. प्रमोद ने मना किया और इस वक्त स्कोर अगर देखें तो 35 रन 3 विकेट के नुकसान पर 8 गेंदों का खेल आना बाकी है. जीवन की निशानी प्रगति, प्रगति की निशानी विस्तार. प्रमोद को विस्तार करना पड़ेगा तब जाकर बात बनेगी. इस ओवर में 4 गेंदों में नितिन 16 रन अभी तक खर्च किए. अच्छा ओवर है एसपी बॉयज टीम के लिए. अजून एखाद 2 हवाई सफर या 2 बॉल मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. एखादा विकेट समीर. यावेळेस मात्र विनर सेवा कॉफी बुक स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार येतोय हा चौकार 4. ब्रिलियंट बैटिंग. टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद दर्शन स्टोक डीप कवर क्षेत्र में खेल दिया. नदी को पार करने के लिए चाहिए नौका. नदी को पार करने के लिए चाहिए नौका और अपने मंजिल की तरफ जाने के लिए चाहिए चौका. चौका आ गया भाई. एक बार फिर मैच में मजा आएगा. जो सूर्यकांत ने 23 रन दिए थे तो समीर ने भी 20 रन दिए हैं. बहुत ही शानदार बल्लेबाजी प्रमोद और देवेंद्र द्वारा. शेवटचा अंतिम बॉल. हो 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 यावेळेस अगदी षटकार आलाय. म्हणजे या ओव्हरचा विचार केला तर 26 धावा आल्यात. अजूनही मॅच बॅलन्सिंग और अब जाकर मजा आएगा. ये गेंद देखिए, खराब गेंदबाजी समीर द्वारा. टप्पा खाने के बाद उछालता गेंद को हुक किया और 6 रन को बुक किया. मजा आया. अब चौका छक्का. जो सूर्यकांत ओवर था वहां 23 रन आए. समीर की ओवर में 26. कंपटीशन यहां भी चल रही है. 1 विकेट प्राप्त किया समीर ने, लेकिन बहुत ही महंगा ओवर. मैच में इस मुकाबले में एसपी बॉयज को कमबैक करने का मौका मिलेगा. 6 गेंदें 22 रन चाहिए. कांटे की टक्कर बीच मैदान पर. शानदार मुकाबला. मैच बॉल वापस आ गया है. मैच बॉल वापस आ गया है.
अब इस मैच में मजा आएगा। टूर्नामेंट का ये 5वां साल है। कल भी एक रोचक मुकाबला बहुत था। अंपायर बिल्कुल कह रहे कि टीम मीटिंग ना करे, चर्चा ज्यादा ना करे, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन नितिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होगी तो खर्चा होगा। वक्त भी इंपॉर्टेंट है। 6 मैच में वापस एक बिल्कुल एसपी बॉयज ने बिल्कुल बजाया है। आखिरी ओवर लेके कौन आएगा वो देखना बहुत जरूरी है। निर्णायक ओवर है। पहले ओवर में 3 रन, बहुत ही शानदार गेंदबाजी। दूसरे ओवर में नीतीश के ऊपर हमला, समीर के ऊपर भी हमला हुआ। पिछले 2 ओवर में शानदार बल्लेबाजी एसपी बॉयज की रही है। 6-22 आपण पाहतायत हर्षद, आपण पाहतात ट्रॅकवर समोर देवेन। 6 बॉल 22ची आवश्यकता। पहिला बॉल हो शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंच दोन्ही आज समांतर करतायत। आता 6 बॉल 21ची आवश्यकता। अजूनही सामना जवळ येतोय। सादिक राजापुरकर मैंने वो एक्शन नहीं देखा जो आप हमेशा करते हैं। इस वक्त 6 गेंदों का खेल 21 रनों की जरूरत है। 46 पर 3। देवेन 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। उड़ाया आसमान की तरफ, लॉकआउट क्षेत्र में गेंद बॉडी रन के बाद 6 रन। क्या शॉट है, क्या मारा है, क्या मारा है, लाजवाब स्ट्रोक। अब बीच मैदान पर देवेन का कमाल का स्ट्रोक खेला गया। आपके पास गेंदें कितनी हैं? अब 5 गेंदों का खेलना बाकी है। जीतने के लिए रनों की जरूरत कितनी है वो भी देखा जाएगा। 52 रन 3 विकेट के नुकसान पर 15 रन चाहिए। व्हाट अ मैच, रोचक मुकाबला, दिलचस्प मुकाबला, काटे की टक्कर बीच मैदान पर चल रही है। जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय। 5 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत 15 धावा। इथून एखादा विकेट, आणखीन एखादा चौकार षटकार, या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे। गोलंदाज गोल्डन ट्रॅकवर हर्षद, समोर देवेन। हो एक तेरी तो एक मेरी, बीच में ये विकेट गिरी, गॉन। और अब चक्कर आपके पास 4 गेंदें 15 रनों की जरूरत है। मैच अभी भी समाप्त नहीं है। पहली गेंद पर छक्का, उसके बाद में बिल्कुल विकेट आ गया है। 4 गेंदें बहुत ही महत्वपूर्ण। पहली गेंद की अगर वाइड बॉल, 6 रन विकेट है। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। सचिन, न्यू पैटर्न, प्रमोद तो 10 पर खेल रहे हैं। हर्ष गेंदबाजी करने के लिए तैयार। ऑल साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए था। बहुत ही खराब फील्डिंग जिसकी जरूरत नहीं थी। पीछे खिलाड़ी, नीचे खिलाड़ी थे। यहां क्या कर रहे कुछ समझ में नहीं आ रहा है। सामने शिकार है। क्या आपने वो 30 रन भी पूरा किया? सादिक भाई चलिए एक बार फिर टीवी अंपायर की तरफ। ओ माय गॉड, गेंदर बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, क्रिकेट का रंग चढ़ा हुआ है। क्या कहानी है? ये पिक्चर सुपर हिट है। एसपी बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025 आप देख रहे हैं। मजा आएगा इस मुकाबले में। अब चक्कर कुछ देर के लिए खेल रुकने वाला है और टीवी अंपर का क्या सिग्नल होगा? शैलेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावरती दाखल झाले। टीवी अंपरचा काय सिग्नल येतो ते देखील पाहूया। और ये बल्लेबाज आउट दिया गया, जाना पड़ेगा मैदान के बाहर। केंद्र बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। बल्लेबाज बैक टू द पेविलियन, बहुत ही महत्वपूर्ण सफलता। 30 रन लेना चाह रहे थे। सचिन बैक टू द पेविलियन। अब सूर्यकांत बाहुबली खिलाड़ी है। सलमान खान के मसल और सूर्यकांत के मसल आप जरूर देख सकते हैं।
3 गेंदों में 14 रन चाहिए। तेरह रनों की जरूरत है, 3 गेंदों का खेलना बाकी है। 53 विकेट के नुकसान पर वाटर मैच। जब तीसरा रन भाग रहे थे, 13 रनों की जरूरत है, कंपल्सरी चेस है, यह भी नहीं आपको भूलना है। वक्त मोरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। ये टूर्नामेंट बिल्कुल बेमिसाल, टूर्नामेंट का ये 5वां साल। एसपी बॉयज ट्रॉफी 2025 की अद्भुत कहानी। 3-13 आता कोणाचे 3-13 वाजतील. गोलंदाज गोलंद ट्रॅकवर हर्षद समर प्रमोद. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि आज पालघर जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त एसपी बॉयजची हवा. अर्थात एसपी बॉयज म्हणजे एका बाजूला सतीश पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला शुभम पांड्या आहेत. हर्ष गोलंदाजी मार्कवरती. बहुत अच्छी गेंद, एक अच्छी गेंद हर्ष को डालनी थी, वो काम आपने किया है. अब एसपी बॉयज को चमत्कार ही बचा सकता है. अगर 2 छक्के जड़ेंगे तो 12 भरेंगे, कंपल्सरी चेस है, तो आप थोड़ा बैक फुट पर चले गए. अगर एक वाइड बॉल नो बॉल आता है तो कहानी में एक बार फिर ट्विस्ट आ सकता है. 2 बॉल 13 ची आवश्यकता. एखादा वाईट बॉल, एखादा षटकार या बॉलवर सर्व भवितव्य असेल. एखादा षटकार, विकेट्स. नाही नाही नाही, हर्षद सांगतोय मी चांगली गोलंदाजी करेन, हात खोलण्याची संधी देणार नाहीये. आता सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण एक बॉल आहे, 12 ची आवश्यकता असेल. 1-12, परंतु अजूनही मॅच संपला नाहीये. 1-12 चुकून एखादा नो बॉल आला, षटकार आला तर काही घडू शकते. क्रिकेट. जी हाँ नितिन, बिल्कुल आपने सही कहा. क्रिकेट का खेल जिसपे बहुत सारी अनिश्चितता होती है, और अब हर्ष गेंदबाजी कर रहे हैं. 55 विकेट के नुकसान पर. प्रमोद 13 पर खेल रहे. क्या इनका आना बाकी था? बिल्कुल इनका आना बाकी था. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. बहुत ही शानदार. 1 गेंद 11. नितिन ने कहा कि भाई पिक्चर समाप्त नहीं है, तो वाइट बॉल डाल दिया हर्ष ने. क्लीन बॉल, खेल खल्लास. आई जूदानी कांग्रेचुलेशन और सेलिब्रेशन करने का मौका. डीजी मास्टर.